निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। पार्वती, आता समाधी सोहळ्याला खरी सुरुवात होते आहे। संजीवन समाधी घेण्याआधी सगळे शिष्य आपल्या गुरुचा सन्मान करणार आहेत। मच्छिंद्रला सगळा प्रवास आठवत असतो। स्वाभाविक आहे मला आता असं वाटत आहे की मच्छिंद्रने अजून थांबायला हवं होतं तस्वान। पार्वती, मच्छिंद्र आता सगळ्या मोहांच्या खूप पुढे गेला आहे। त्याला अचूक ठाऊक आहे की कुठे थांबायला हवं। तो सामान्य दृष्टीला दिसणार नसला तरी सुद्धा तो असणार आहे, त्याचं कार्य थांबणार नाही। पार्वती, मच्छिंद्र समाधी घेतो आहे ही खूप मोठी घटना आहे। साधनेत असलेल्या साधकांपासून ते ज्ञानाला प्राप्त झालेल्या ऋषीमुनींपर्यंत सगळ्यांना संकेत मिळाले आहेत की मच्छिंद्र समाधी घेतो आहे। हे जरी खरं असलं स्वामी,
तरी तुम्ही सगळ्यांना तिथे पोहोचण्याची बुद्धी दिली. होय पार्वती, केवळ मीच नाही तर तिथे दत्तात्रय देखील आहेत. हा समाधी सोहळा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी देखील चैतन्य लहरी सर्वत्र सोडल्या आहेत. याचा अर्थ संजीवन समाधीची वेळ जवळ आली आहे. होय पार्वती. जालिंदर, अष्टदिशांमधून अनेक ऋषी मुनी, जपी तपी योगी, संत महंत आले आहेत. तू त्यांचं स्वागत कर. तशी आज्ञा करू दे. मायंबाच्या भूमीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज नाथपंथातील आद्यनाथ चैतन्य स्वरूप श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी घेणार आहेत. नाथपंथातील ही प्रथमच घटना आहे. मुळात नाथपंथाचा जन्मच हा सद्गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांच्यापासून सुरू झाला आणि तोच नाथपंथ संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी याच देवभूमीत अहोरात्र कार्य करत आहे. श्री दत्त प्रभू श्री महादेव यांनी श्री मच्छिंद्रनाथांना जे दायित्व दिलं ते दायित्व श्री मच्छिंद्रनाथांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्यानंतरच गुरुदेवांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. या घटनेचे संकेत संपूर्ण सृष्टीला जाणवले आणि यासाठीच आपण सगळे इथे आला आहात. आणि त्यासाठी नाथ संप्रदायाकडून मी जालिंदरनाथ आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला धन्यवाद देतो. सद्गुरूंनी समाधी घेण्यापर्यंतचा क्षण न क्षण आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचा आहे. आदेश आदेश निरंजन निरंजन. बड़े बाबा मच्छिंद्रनाथ की, 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 बड़े बाबा
गुरुवर, अखेर तो क्षण आला आहे, परंतु इथे केवळ 8च नाथ आहेत. रेवण अजून पोहोचला नाही. जोपर्यंत मी सगळ्यांची भेट घेत नाही तोपर्यंत मला समाधी घेता येणार नाही. गुरु, तो बघ, आलाच रेवण. गुरुदेव, गुरुदेव, रेवण ये. शुभम भव, शुभम भव, शुभम भव. रेवण, तुझीच वाट पाहत होतो रेवण. गुरुदेव, मी ऐकलंय तुम्ही समाधी घेता आहात. होय रेवण, तुम्ही आता सगळे आला आहात म्हणजे मला समाधी घ्यायला सोपं जाईल. पार्वती, आता मच्छिंद्र काय सांगतो आहे ते ऐकतो. सगळी सृष्टी स्तब्ध झाली आहे बघ. सगळ्या दिव्य शक्ती मच्छिंद्र काय सांगतो आहेत याकडे लक्ष देऊन आहेत. बालपणी दत्त गुरूंजवळ राहिला, नंतर कैलासात होता. संपूर्ण देवभूमी तीर्थक्षेत्राचं दर्शन घेऊन साधना केली. नंतर बाल गोरक्षला सोबत घेतला. आणि सगळे नाथ सिद्ध होईपर्यंत मच्छिंद्र अव्याहत कार्य करत होता. आज तो जे काही बोलतो तो सगळ्या अनुभवाचा परिपाक असेल. होय पार्वती, मच्छिंद्रने कमवलेल्या सगळ्या विचारांचं अधिष्ठान असेल त्या. ऐकूया मच्छिंद्र काय म्हणतो आहे. मच्छिंद्र, आता सगळ्यांशी शेवटचं बोलून घे. सगळे तुला ऐकण्यासाठी आतुर आहेत. अवश्य. रेवण, गुरुवर, शुभम भवत, शुभम भवत, शुभम भवत, शुभम भवत, शुभम भवत. ह्या समाधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी मच्छिंद्रनाथ सशरीर शेवटचं वंदन करतो आहे. वंदन करतो आहे. नाथ संप्रदायामध्ये माझा जन्म झाला आणि नाथ संप्रदायाचा जयघोष करत
आज मी समाधी घेतो आहे, समाधी घेतो आहे, समाधी घेतो आहे. हा महान नाथ संप्रदाय निर्माण व्हावा असं श्री महादेव आणि दत्त महाराज यांना वाटलं. खरं तर दत्त संप्रदाय आणि शैव पंथ आधीपासूनच मनुष्याच्या कल्याणाचं, या जीवसृष्टीच्या कल्याणाचं कार्य करत होतेच. परंतु नाथ पंथ निर्माण करावा असं त्यांना का वाटलं असेल? अंतिमतः मनुष्य आणि सूक्ष्माती सूक्ष्म जीव ते संपूर्ण सृष्टी यांच्या कल्याणाचं कार्य व्हावं, सर्वत्र सुख शांती समाधान आनंद राहावा, यापेक्षा दुसरं सूत्र अजून काय असेल? परंतु नाथ पंथ समजून घेणं हा साधनेचा विषय आहे. आज मी समाधी घेतो आहे म्हणून दृष्टिआड होणार असं कोणीही समजू नका, असं कोणीही समजू नका, असं कोणीही समजू नका. चैतन्य रूपात मी सदैव इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे. जो संपूर्ण श्रद्धेने शुद्ध अंतःकरणाने माझं नामस्मरण करेल त्यासाठी मी सदैव असणार आहे. सगळ्यांवर माझं लक्ष आहे आणि नेहमी राहणार, आणि नेहमी राहणार आहे, नेहमी राहणार आहे. कलियुगाचा प्रभाव आता वाढत चालला आहे. त्यामुळे अंतिमतः मी हेच सांगेन की सगळ्याचं सार अखेर प्रेम आहे. मनामनामधला द्वेष युद्ध रूपाने प्रकट होत असतो. युद्ध संघर्ष ह्यातून केवळ विनाशच जन्माला येतो. त्यामुळे प्रत्येकाने केवळ हे ध्यानात असू द्या, त्या परमनियंत्याला प्राप्त होणं, त्याच्या परमज्ञानाला प्राप्त होणं, ह्यापेक्षा दुसरा हेतू या मनुष्य जन्माचा असूच शकत नाही. आणि केवळ त्याचसाठी गुरु शिष्य परंपरेचा महान पाया श्री महादेव आणि दत्त प्रभू यांनी रचला आहे. गुरु, केवळ गुरु तुम्हाला या सगळ्यातून पार करून नेतील. म्हणून केवळ योग्य गुरु प्राप्तीचा ध्यास ठेवा आणि नाथांच्या चरित्रातून उत्तम शिष्य कसा होता येईल हे समजून घ्या. मी तुमच्यासाठी सदैव इथेच उपस्थित आहे आणि राहणार आहे, आणि राहणार आहे, आणि राहणार आहे. जेव्हा जेव्हा या सृष्टीवर संकट येईल तेव्हा तेव्हा सगळे नाथ आपापल्या सर्व शक्तींसह तुमचं रक्षण करायला येतील, तुमचं रक्षण करायला येतील, रक्षण करायला येतील. हे माझं श्री महादेव आणि दत्तगुरूंचा परमशिष्य मच्छिंद्रनाथ याचं वचन आहे, याचं वचन आहे, याचं वचन आहे. निरंजन निरंजन निरंजन